नमस्कार मंडळी, मी पल्लवीच होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त असे साबुदाणा बटाटा पळी पापड तयार करणार आहोत। बऱ्याच वेळी पापड तयार करताना साबुदाणा किती घ्यायचं, त्याचसोबत पाण्याचं प्रमाण किती असावं, असे बरेचसे प्रॉब्लेम येतात। आज मी तुमच्यासोबत अगदी छोट्या गोष्टी तयार केलेल्या आहे की तुम्ही सुद्धा अगदी सहज हे पापड तयार करू शकता। आणि बघा, एक पापड तोडून दाखवला, किती छान खुसखुशीत, अजिबात तेलकट झालेला नाही। नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा रात्री स्वच्छ साधारण 3 ते 4 पाण्याने धुवून घेतला आणि रात्रभर मऊसूत होईपर्यंत बघा भिजवून घेतलेला आहे। तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल तर साधारण 4 तास तरी तुम्ही साबुदाणा भिजवून घ्या, म्हणजे आपले पापड छान फुलतात सुद्धा आणि खमंग खुसखुशीत तयार होतात। सगळी कामं रात्री करून घेतले ना, तर सकाळी आपण ऊन जास्त व्हायच्या आधी मस्त असे पापड तयार करून घेऊ शकतो। आता इथे मी या कपनी 3 कप इतका साबुदाणा घेतलेला आहे। तुम्ही मोठ्या भांड्याने मोजून घेतलेला तरी चालेल, पण परफेक्ट असं प्रमाण घेतले ना, आपले पापड परफेक्ट असे तयार होतात। तर त्या कपने मी इथे 3 कप इतका साबुदाणा घेतला, तर 1 कपसाठी आपल्याला 4 कप इतका पाणी वापरायचं आहे। तर इथे मी 12 कप इतका पाणी घेतलेला आहे, किंवा तुम्ही बघा, ही मोठी टोपली आहे त्याच्याने भरून साबुदाणा घेतलं तर याचं 2.5 पट पाणी घालून घ्यायचं। तुम्ही घरातली कुठलेही एखादं मोठं पातेलं किंवा कढई वापरू शकता याच्यासाठी, कपनी मोजत बसण्यापेक्षा। तर मस्त असं पाणी छान कडकडीत गरम झालं की त्याच्यात तयार करून घेतलेला साबुदाणा घालून घ्यायचा आणि घातल्यानंतर एकसारखं मिक्स करत राहायचं, कारण साबुदाणा तळाशी जाऊन बसतो आणि तळाशी लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे चम्मचनी सारखं मिक्स करत राहायचं। आता इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे मस्त असे खिसून घेतलेले आहे। हे सुद्धा पापडमध्ये खाताना खूप छान लागतात। मस्त असे खिसून घेतलेले आहे, मोठ्या खिसणीने खिसून घ्या, म्हणजे छान असे बटाटा पळी पापड ज्यावेळी आपण तळतो ना, त्यावेळी सुद्धा हे मस्त असे तळले जातात आणि खाताना खूप छान लागतात। बटाटा खिसून घेतला, 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे बटाट्यातला जो स्टार्च आहे ना, तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे। आता आपण सगळं पाणी नितळ झाल्यानंतर मस्त असा बटाटा याच्यात घालून घेऊया आणि खिसून झाल्यानंतर सुद्धा 1 तास जर शक्य असेल तर पाण्यात भिजून ठेवा, म्हणजे बऱ्यापैकी स्टार्च कमी होतो आणि पापड छान पांढरे शुभ्र तयार होतात। आता इथे मी एवढ्यासाठी 1.5 कप इतकं मीठ घातलेलं आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। कुठलेही वाळवणीचे पदार्थ करताना मिठाचं प्रमाण बेताने घाला, कारण वाळवणीचे पदार्थ दिसताना जरी जास्त दिसत असेल ना, तरी वाळल्यानंतर कमी होतात। आणि 2 चमचा इथे मी जिरे घातलेले आहे। जिरे घातल्यानंतर बघा, थोडा कलर चेंज होतो पण चालतो, नंतर पांढरे शुभ्र असे आपले पापड तयार होतात। सगळं मिक्स करून झालं की ताटली झाकून साधारण 10 ते 15 मिनिटं हे शिजवून घ्यायचं। पण ताटली झाकण्यानंतर सुद्धा आपल्याला हे सारखं मिक्स करत राहायचं, कारण साबुदाणा खाली लागण्याची शक्यता असते। बघा, मस्त असं मिक्स करून झालं की चम्मचने एक बटाटा काढून बघायचा की मऊसूत झालेला आहे की नाही। बटाटा मऊसूत शिजलेला असेल तर आपला परफेक्ट असं मिश्रण तयार झालं। आता जरी तुम्हाला हे पातळ दिसत असेल ना, जसं जसं हे गार होत जातं तसं मिश्रण घट्टसर तयार होतं। बघा, थोड्या वेळाने मस्त असं घट्टसर तयार झालेलं आहे। आता इथे मी 2 चमचा इथे चिली फ्लेक्स घालून घेणार आहे। याच्याने रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते। तुम्ही हवं असल्यास शिजवताना हिरवी मिरचीचा ठेचा घालू शकता। आता आपण मिश्रण हे थोडं एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि मस्त असे पापड घालून घेऊया। पापड घालण्यासाठी इथे मी खालून कॉटनची बेडशीट घातलेली आहे आणि नंतर प्लास्टिकची शीट अंथरून घेतली। प्लास्टिकची शीट आपण वर्षभर वापरत नाही, काढल्यानंतर आपण कॉटनच्या ओल्या कपड्यांनी पुसून घेतली आणि नंतरच याच्यावरती आपण पापड घालून घेणार आहोत, कारण धूळ किंवा माती कचरा जे काही असेल ते स्वच्छ करूनच घालायचं, कारण पापड आपण वर्षभर वापरतो। बघा, मस्त अशा चम्मचने एकदम सोप्या पद्धतीने पापड मी घालून घेते। फक्त चम्मचने घालून घेतलं तर काहीच करायची गरज नाही, एकदम ट्रान्सपरंट हे पापड तयार होतात, अजिबात जाड होत नाही, मस्त असे कागदासारखे पातळ होतात। आणि आपण हे पापड साधारण 3 दिवस फॅनखाली वाळून घेणार आहोत। तुमच्याकडे ऊन असेल तर फक्त एका दिवसातच हे पापड तयार होतात, पण आपण ऊन नसताना सुद्धा हे पापड तयार करू शकतो। 3 दिवस साधारण मस्त असं फॅन लावून आपण हे पापड अलटून पलटून दोन्ही बाजूनी सुकून घ्यायचे आणि साधारण 1 दिवसभर आपल्याला हे पापड उन्हात ठेवून द्यायचं, कारण कुठलेही वाळवणीचे पदार्थ उन्हात वाळून घेतले तर वर्षभर आरामात टिकतात आणि पापड तळताना सुद्धा छान
खुसखुशीत असा तयार होतो। बघा मस्त असे पापड मी घरात 3 दिवस वाळवून घेतले आणि नंतर एक पूर्ण दिवस मस्त असं कडकडीत उन्हात वाळवून घेतलेले आहे। अगदीच तुमच्याकडे ऊन नसेल तर 1 तास तरी वाळवून घ्या, म्हणजे वर्षभर हे पापड अजिबात खराब होत नाही। बघा मस्त कडकडीत पापड वाळून तयार झालेले आहे। बघा एक पापड तुम्हाला तोडून दाखवला, किती छान वाळलेले आहे। आणि बघा आपण करताना सुद्धा पापड थोडे जाड दिसत होते, पण आता बघा किती ट्रान्सपरंट तयार झालेले आहे। अगदी पातळ होतात आणि तळल्यानंतर तर तोंडात टाकताच विरघळणारे असे तयार होतात। त्याचसोबत करायला सुद्धा बघितलं ना किती साधे आणि सोपे आहे। घरात लहान मुलं असेल ना ते सुद्धा तुम्हाला मदत करतील, इतके सोपे आहे। त्याचसोबत आता हे तयार झालेले पापड तुम्हाला तळून दाखवते। मस्त असं कढईत तेल घेतले, तेल चांगलं गरम झाल्यानंतरच पापड तळायचा, म्हणजे छान तळला जातो, जास्त तेलकट होत नाही। थोडासा छोटा तुकडा घालून बघायचा, आपला तेल मस्त गरम झालेला आहे। आता पापड बघा किती छोटा होता आणि दुप्पट फुललेला आहे आणि रंगसुद्धा बघू शकता तुम्ही किती पांढरं शुभ्र आलेलं आहे। हे पापड तुम्ही उपवासाला खाऊ शकता, म्हणजे आपण उपवासाचेच बनवले आहे। उपवासालाच नाही तर असं सुद्धा आपण हे पापड खाऊ शकतो, इतके छान होतात ना। घरात वयोवृद्ध आजी बाबा असेल त्यांना सुद्धा तुम्ही हे खायला देऊ शकता। मस्त असे तोंडात टाकताच विरघळणारे असे पापड तयार होतात, जाळीदार असे तयार होतात। पाहिजे तेवढे पापड बघा मी तळून घेतलेले आहे आणि बघू शकता तुम्ही तळलेला पापड किती मोठा झालेला आहे आणि आपण तयार केलेल्या पापडची साईज बघू शकता तुम्ही, दुप्पट तिप्पट असा आपला पापड फुललेला आहे। रंगसुद्धा बघा किती पांढरा शुभ्र आणि आपण बटाटे घातलेले होते ते सुद्धा दिसत आहे। आणि हे पापड खाताना इतके छान लागतात ना, खमंग खुसखुशीत असे तयार होतात। जेव्हा पाहिजे आपण तयार करू शकतो, म्हणजे तळून खाऊ शकतो। बाहेरचे आणून खाण्यापेक्षा असे पापड आपण घरच्या घरी तयार केले तर मुलांना किंवा आपल्याला कुठलेही उपवास असेल तर झटपट असे हे पापड आपण तयार करू शकतो। तर मंडळी आहे की नाही पापड बनवण्याची एकदम सोपी पद्धत। तुम्ही जर घरात एकटे करणारे असाल ना तरी सुद्धा फक्त 1 तासात एवढे सगळे पापड तयार करू शकता। कशी वाटली आजची साधी सोपी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचसोबत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रीण नातेवाईकासोबत नक्की शेअर करा। पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत। धन्यवाद।